नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये देशात गाजणारा आणि सगळ्यात वादग्रस्त असणारा मुद्दा तो म्हणजे SIR सर ह्या मुद्द्याविषयी आपण बोलणार आहोत. नेमकं सर हा विषय आहे काय आणि का गाजतोय, त्यामागचं कारण काय, याला सगळ्यात जास्त विरोध सत्तेत नसणारे जे विरोधी पक्ष आहेत ते का करतायत, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. भारतीय जनता पार्टी याला सपोर्ट करते, परंतु विरोधातल्या पार्ट्या ज्या राजकीय पार्ट्या आहेत त्या विरोध करतायत आणि त्या विरोध का करतायत त्याबद्दल आपण बोलणार आहोत. मित्रांनो, SIR सर हा जो जे केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांनी कार्यक्रम जारी केलाय. याची सुरुवात झाली बिहारपासून. बिहारपासून सुरुवात करण्याचं कारण असं होतं की बिहारमध्ये लगेच इलेक्शन तोंडावर आलं होतं. त्यामुळं इलेक्शन होण्याच्या अगोदर ही सरची पूर्ण प्रक्रिया बिहारमध्ये कंप्लीट करायची होती. त्यामुळं बिहारमध्ये SIR कंप्लीट करण्यात आलं आणि त्यानंतर बिहारच्या निवडणुका झाल्या. आता सगळ्यात महत्वाचा आपल्याला प्रश्न पडलाय की SIR हे सर काय आहे. तर SIR हा जो मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे ज्या मतदार याद्या आहेत, जे मतदार आहेत ते मतदार अपडेट करणे, ते याद्या अपडेट करणे. म्हणजे जे मतदार जुने आहेत, जे मृत पावले आहेत, कुठेतरी निघून गेलेत, हरवलेत किंवा दुबार झाले, दुबार म्हणजे परत नावं आले, दुसऱ्या शहरात गेलेत, प्रवासी झालेत, असे मतदार काढणे, नवीन मतदार जोडणे, ही जी पूर्ण प्रक्रिया आहे याला थोडक्यात याद्या अपडेट करणे, मतदार याद्या अपडेट करणे असं आपण म्हणू शकतो. या पूर्ण प्रक्रियेला SIR म्हणजे सर असं संबोधलं गेलंय. आता या सरच्या प्रक्रियेला विरोधी पक्षाकडनं विरोध का होतोय? विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की ह्या सरच्या नावाखाली, ह्या सरच्या कार्यक्रमाखाली अनेक दलित, मुस्लिम, OBC मतदार यांची नावं कापली जात आहेत आणि मुद्दामून निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली हे करत आहे. याबद्दल याचिका सुप्रीम कोर्टात देखील गेली होती, परंतु सुप्रीम कोर्टाने याचिका खारिज केली. सुप्रीम कोर्टाला यामध्ये कुठेही प्रॉब्लेम वाटला नाही. मित्रांनो, बिहारमध्ये SIR चालू करण्याच्या अगोदर बिहारची मतदार संख्या होती 7,92,00,000. SIR ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बिहारची मतदार यादी 7,20,00,000 पर्यंत आली. त्यानंतर 20,00,000 अजून नवीन मतदार जोडले गेले, ज्यांचं वय 18-19 नुकतंच झालं होतं. असे 7,42,00,000च्या आसपास नवीन मतदार झाले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बिहारची निवडणूक झाली आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्ष म्हणताय की दलित, मुस्लिम मतदार कमी केले, OBC मतदार कमी केले, याचा थेट फायदा भाजपाला झाला. हे निवडणूक आयोगाने भाजपाच्या दबावाखाली केलं. आता हाच मुद्दा धरून देशभरात हा मुद्दा गाजतोय. जे विरोधी पक्षात आहेत सगळ्यांनीच हा मुद्दा उचललाय आणि भाजपाला टार्गेट केलं. निवडणूक आयोगाला टार्गेट केलंय की निवडणूक आयोग भाजपाच्या दबावाला बळी पडतोय आणि असे कामं करतोय, ज्यामध्ये मुस्लिम मतदार कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे, OBC मतदार कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. जे भाजपा विरोधी मतदान करतायत, जे भाजपा विरोधी आहेत, त्यांचे वैचारिक विरोध ज्यांच्यासोबत आहे ते मतदार कमी करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करतोय भाजपच्या सांगण्यावरून. आता बिहार तर झालं, बिहारचं इलेक्शन झालं, बिहारची SIR ची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर जवळपास आता 11 राज्यांमध्ये SIR ची प्रक्रिया होणार आहे. तामिळनाडूमध्ये सुरू होणार आहे, पश्चिम बंगालमध्ये सुरू होणार आहे. अनेक राज्यांमध्ये ही प्रक्रिया हळूहळू आता पुढे येणार आहे. जसजशी इलेक्शन ज्या राज्यात जवळजवळ आहेत त्या राज्याला प्रायोरिटी देऊन हे SIR ची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मित्रांनो, SIRच्या दबावाखाली जवळपास 3 BLOने आत्महत्या केल्या. BLO म्हणजे जे SIRचं काम बघणारे, जास्त करून हे गव्हर्नमेंट शिक्षक आहेत ज्यांनी आत्महत्या केल्या UP मधून. हा देखील मुद्दा विरोधकांनी उचललाय की BLO जे आहेत, जे हे काम बघतायत, SIRचं काम बघतायत, प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम बघतायत, त्यांच्यावर दबाव टाकला जातोय की तुम्ही हे नाव कमी करा, तुम्ही लवकरात लवकर हे काम पूर्ण करा. अशा तऱ्हेचा दबाव टाकून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत की तुम्हाला कामावरून काढण्यात येईल, तुम्हाला बडतप करण्यात येईल, तुमची सेवा मुक्ती करण्यात येईल. कुठेतरी या दबावामुळे त्या BLOने आत्महत्या केल्या असा आरोप विरोधकांकडनं होतोय. त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. SIR ही प्रक्रिया कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक वाढत चालली आणि हे प्रॉब्लेम्स वाढतच चालली आहेत. ममता बॅनर्जीने देखील एल्गार पुकारलाय, परंतु भाजपा सत्तेत असणारे जे काही पक्ष आहेत ते ऐकायला तयार नाही. भाजपाचं असं म्हणणं आहे की बांगलादेशी आहेत, रोहिंग्या मुसलमान आहेत, ज्यांनी डुप्लिकेट्स मतदान कार्ड बनवून ते आपल्या भारतात राहत आहेत आणि मतदान देखील करतायत.
यांच्या सोबतच जवळपास 10 करोड डुप्लिकेट मतदार आहेत असं भाजपाने आरोप केलाय. निवडणूक आयोग देखील म्हणतंय की परत त्यामुळे कुठेतरी आता येणाऱ्या निवडणुकासाठी SIR हा मुद्दा अत्यंत महत्वाचा राहणार आहे आणि वादाचा मुद्दा राहणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, SIR ची ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली पाहिजे का? ती प्रक्रिया फायदेशीर आहे का? त्यामुळे मतदार याद्या ट्रान्सपरंट होतील का, शुद्ध होतील का, अपडेट होतील का? याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.